नमस्कार. आज आपण गोष्ट करणार आहोत एका अशा रणनीतिकाराची ज्याने युद्धाचे नियमच बदलून टाकले. एका अशा राजाची ज्याने प्रचंड मोठ्या सैन्याला फक्त आणि फक्त आपल्या बुद्धीच्या जोरावर हरवलं. हाच तो प्रश्न होता जो 17व्या शतकात शिवाजी महाराजांसमोर उभा होता. आणि त्यांनी या प्रश्नाचं जे उत्तर दिलं ना, त्यातच त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचं सार दडलेलं आहे. जरा विचार करा. साल होतं 1663. पुण्यात खुद्द लाल महालात, जिथे महाराजांचं बालपण गेलं, तिथे मुघल सेनापती शाहिस्तेखान ठाण मांडून बसला होता. आणि सैन्य किती? तब्बल 1,00,000पेक्षा जास्त. म्हणजे एका बाजूला मुघलांची ही अफाट ताकद आणि दुसऱ्या बाजूला महाराजांसमोर एक जवळजवळ अशक्य वाटणारं आव्हान. आणि मग अशाच परिस्थितीतून जन्माला आली एक अशी योजना, एक असा हल्ला ज्याची कोणी कल्पनासुद्धा केली नव्हती. जवळपास 3 वर्ष झाली होती. मुघलांनी सगळीकडे एक प्रकारची दहशत निर्माण केली होती. आणि शाहिस्तेखान तर महाराजांना डोंगरातला जंगली माकड म्हणून हिणवायचा. म्हणजे हा संघर्ष फक्त लष्करी राहिला नव्हता, तो आता वैयक्तिक प्रतिष्ठेचा बनला होता. विचार करा, तुमच्याच घरात येऊन शत्रू बसलाय आणि तुम्हालाच आव्हान देतोय. आणि मग ती रात्र आली. योजना अगदी ठरलेली होती. बघा, पहिला टप्पा, महाराजांचे फक्त 400 मावळे लग्नाची वरात असल्याचं नाटक करत पुण्यात शिरले. दुसरा टप्पा, लाल महाल, ज्याचा कोपरा न कोपरा महाराजांना माहीत होता, तिथल्याच स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत प्रवेश केला. आणि तिसरा, थेट हल्ला, अंधारात शाहिस्तेखान जिथे झोपला होता त्याच खोलीत त्याला गाठलं आणि मग गोंधळ उडवून रात्रीच्या अंधारात मराठे गायब. याला नुसतं धाडस नाही म्हणता येणार, हे होतं परफेक्ट प्लॅनिंग. त्या गोंधळात शाहिस्तेखान कसा तरी वाचला, पण निसटताना महाराजांच्या तलवारीने त्याची 3 बोटं कापली गेली आणि त्याचा मुलगा मात्र मारला गेला. पण खरं सांगायचं तर या जखमांपेक्षा मोठा घाव होता तो अपमानाचा. विचार करा, एका बलाढ्य मुघल सुभेदारावर त्याच्याच महालात, त्याच्याच खोलीत घुसून हल्ला होतो. हा कोणत्याही लष्करी पराभवापेक्षा मोठा धक्का होता. ही एक प्रकारची मानसिक मात. पण प्रश्न हा उरतो की एवढ्या प्रचंड छावणी टाकून बसलेल्या सैन्याविरुद्ध असा हल्ला करणं शक्य तरी कसं झालं? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या हल्ल्याच्या मुळाशी घेऊन जातं. कारण हे फक्त धाडस नव्हतं, यामागे होती एक विचारपूर्वक आखलेली एक क्रांतिकारी युद्धनीती. आणि याच कलेला, याच युद्धनीतीला मुघल उपहासाने डोंगर उंदराची कला म्हणायचे. पण हीच कला त्यांची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरणार होती. तर काय होतं हे तंत्र? यालाच म्हणतात गनिमी कावा. हेच त्या सगळ्याचं उत्तर आहे. ही एक अशी युद्धपद्धती होती जी मोठ्या सैन्याची जी ताकद असते ना, तिलाच त्यांची कमजोरी बनवायची आणि मग त्यांना हरवायची. गनिमी कावा म्हणजे फक्त लपून छपून हल्ला करणं नाही, तर ती एक संपूर्ण विचारसरणी आहे. यात काय काय येतं? तर सगळ्यात आधी आपल्या भूभागाचं म्हणजे सह्याद्रीच्या दऱ्याखोळ्यांचं सखोल ज्ञान, त्यानंतर विजेसारखा वेग, अचानक हल्ला करायचा आणि शत्रूला काही कळायच्या आत पसार व्हायचं, फसवणूक करायची, शत्रूच्या मनात भीती निर्माण करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं, थेट समोरासमोरच्या मोठ्या लढाया टाळायच्या. कारण मुघलांचं मोठं सैन्य आणि त्यांचा तो अवजड तोफखाना या दऱ्याखोऱ्यांमध्ये काहीच कामाचा नव्हता आणि मराठ्यांचा वेगवान हल्ला त्यांना सावरायला वेळच द्यायचा नाही. आणि या सगळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लागते तर अचूक माहिती, म्हणजे इंटेलिजन्स. आणि हे काम करायचे शिवाजी महाराजांचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक. त्यांच्याकडे जवळपास 3,000 गुप्तहेरांचं जाळं होतं असं म्हणतात. शत्रू कुठे आहे, त्याचं सैन्य किती, त्यांच्या पुढच्या योजना काय आहेत, ही सगळी माहिती आधीच महाराजांपर्यंत पोहोचायची. तर लाल महालावरचा हल्ला हे फक्त एक उदाहरण होतं बरं का. हा गनिमी कावा म्हणजे एक संपूर्ण विजयाचा आराखडा होता, एक यशस्वी धोरण होतं जे वारंवार वापरलं गेलं. आणखी एक उदाहरण बघूया, उंबरखिंडीचा सापळा. इथे तर कमालच झाली. फक्त 1,000 मराठा सैनिकांनी तब्बल 20,000 मुघल सैन्याला, म्हणजे 20 पट मोठ्या सैन्याला चुकीची माहिती देऊन एका अरुंद खिंडीत आणलं, घेरलं आणि शरण यायला भाग पाडलं. विचार करा, भूगोलाचा शस्त्र म्हणून यापेक्षा उत्तम वापर काय असू शकतो? त्यानंतर सुरतची लूट. सुरत म्हणजे त्यावेळची मुघलांची आर्थिक राजधानी. सगळा पैसा तिथे होता. अचूक माहितीच्या आधारावर महाराजांनी सुरतेवर हल्ला केला.
हा फक्त लष्करी हल्ला नव्हता, हा थेट मुघल साम्राज्याच्या तिजोरीवर केलेला प्रहार होता. आणि यातून जी प्रचंड संपत्ती मिळाली त्याने स्वराज्याचा पाया आणखी मजबूत झाला. आणि महाराजांची रणनीती फक्त रणांगणावर चालायची असं नाही. आग्र्याहून सुटकेचा प्रसंग आठवा. औरंगजेबाच्या कैदेत असताना शिवाजी महाराज आणि संभाजीराजे फळांच्या पेटाऱ्यात बसून तिथून निसटले. म्हणजे शत्रूच्या घरात त्याच्या नाकाखालून सुखरूप बाहेर पडणं हे त्यांच्या चातुर्याचं आणि धाडसाचं एक अद्भुत उदाहरण आहे. ह्या सगळ्याचा परिणाम काय झाला तर प्रसिद्ध इतिहासकार जदुनाथ सरकार लिहितात की महाराजांच्या या पराक्रमाने मुघल दरबारात आणि त्यांच्या छावणीत अगदी तशीच दहशत निर्माण झाली जशी अफजलखानाच्या वधानंतर विजापूरच्या दरबारात झाली होती. म्हणजे शत्रूच्या मनात त्यांची भीती किती खोलवर बसली होती हेच यातून दिसतं. तर मग शिवाजी महाराजांच्या या गनिमी काव्याचा, त्यांच्या या युद्धतंत्राचा वारसा काय आहे? याचा दूरगामी परिणाम काय झाला? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शिवाजी महाराजांनी फक्त लढाया नाही जिंकल्या, त्यांनी 17व्या शतकातल्या युद्धाचे नियमच बदलून टाकले. त्यांनी एका प्रस्थापित लष्करी विचारालाच आव्हान दिलं. त्यांनी हे दाखवून दिलं की युद्ध फक्त सैन्यबळावर किंवा शस्त्रास्त्रांवर नाही, तर ते बुद्धीने आणि अचूक रणनीतीने जिंकलं जातं. आणि याचा प्रभाव खूप दूरगामी ठरला. त्यांनी बलाढ्य मुघल साम्राज्याला आव्हान दिलं, त्यांचा विस्तार रोखून धरला. त्यांनी हे सिद्ध केलं की एक लहान पण चपळ सैन्य मोठ्या पारंपरिक सैन्याला हरवू शकतं. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या पद्धतींचा, या गनिमी काव्याचा अभ्यास आजही जगभरातल्या मिलिटरी अकॅडमीमध्ये केला जातो. थोडक्यात सांगायचं तर त्यांनी आपल्या मातृभूमीच्या भूगोलालाच एक शस्त्र बनवलं आणि इथल्या लोकांच्या पाठिंब्याला आपली ताकद बनवलं. म्हणूनच ते भारतात गनिमी काव्याचे जनक म्हणून ओळखले जातात. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न की 17व्या शतकातल्या एका योद्ध्याची ही रणनीती आजही जगभरातल्या आधुनिक संघर्षांमध्ये कशी भर दिसून येते? कारण आजही जेव्हा एखादा छोटा गट एखाद्या मोठ्या शक्तीला आव्हान देतो, तेव्हा त्या लढाईत कुठेतरी शिवाजी महाराजांच्याच याच गनिमी काव्याचे पडसाद उमटलेले दिसतात.